हाय. सो आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल असणार आहे. स्पेशल मीन्स आज आम्ही चाललो आहे ॲक्च्युली कोल्हापूरला. आणि तर रिझन असं आहे की हा प्लॅन अचानक ठरला आहे. मॉम डॅड पण ॲक्च्युली ऑलमोस्ट 2 आठवडे गावालाच आहेत. सो त्यांनी प्लॅन केला की आपण डायरेक्ट कोल्हापूरला भेटूया. सो ते चिपळूणवरून कोल्हापूरला येत आहेत आणि आम्ही पुण्यावरून कोल्हापूर. सो भेटू तिकडे. सो फायनली आम्ही आलो आहे आता कोल्हापूरला. तर कोल्हापूरला आपण कशासाठी आलो आहे? दर्शन करायला महालक्ष्मीचं. महालक्ष्मी मंदिर करायचं होतं. माझे पॅरेंट्स पण येतात चिपळूणवरून डायरेक्ट. आणि आता आमचा फर्स्ट स्टॉप आहे ॲक्च्युली फेमस आहे इथे बावडा मिसळ. तर आम्हाला पण माहीत नाही कशी असेल टेस्ट. छोटंसंच दुकान आहे बट रिव्ह्यू तरी बघितला होता. लेट्स सी कसं आहे. सो ॲक्च्युली एकदम असं थोडं रेस्टॉरंट टाईप आहे. रेस्टॉरंट नाही म्हणता येत, मेस असते ना, मेससारखंच आहे. बट इन जनरल जर तुम्ही कोल्हापूरला आला आहे तर त्याचा रिव्ह्यू चांगला आहे. बावडी स्पेशल मिसळ कोल्हापूरला आलोय आम्ही. तर ट्राय करतोय आणि हे सगळे याच्यामध्ये तर्री आहे, ही मिक्स करायची छान. म्हणजे प्रॉपर मिसळ यायचं तर कोल्हापूरला. तर बघूया. मला पण माहिती प्रॉपर मिसळ आपण जास्त ट्राय नाही केली ना कधी. ते नाव असतं पण जे ऑथेंटिक गोष्ट असते ती त्या प्लेसवर जाऊनच खायची असते. आणि थोडं वेगळं पण आहे ना. नॉर्मल आपल्या मिसळला कांदा इथं खोबरं वगैरे पण आणि ती तर्री साईडने देतात मिक्स करायसाठी फक्त फॉर स्पाइस. म्हणजे खोबरं वगैरे टाकलेलं आहे. आणि खोबरं, पाव पण दही नाही आहे, ब्रेड आहे. आणि ब्रेड आहे. सो पुण्याची सवय असते पाव. तर तेच सांग मग कसं आहे. खाऊन सांगू? हां मग असं सांगू. डिफरंट असं कधी खाल्लेलं नाही. रेग्युलरपेक्षा वेगळं आहे का? हो. याच्यामध्ये ना आपण नेहमी मटकी बघतो. मटकीचा प्रकारच नाही याच्यामध्ये. मग काय रे? मूग, फरसाण आहे, कालू आहे कच्चा, आणि दही टाकलं आहे तिखट जर असं वाटत असेल तुम्हाला, आणि तर्री आहे. मटकी प्रकारच नाही आहे याच्यात, फार कमी आहे. आपल्याकडे मटकी जास्त टाकत. आता बघितलं तुम्ही, गर्दी होती इथे भरपूर. म्हणजे आम्ही आलो तेव्हा काही गर्दी नव्हती. बट आय थिंक 10-15 मिनटात एकदम गर्दी आली. आमच्यानंतर तर पूर्ण वेटिंग लिस्ट वाढली. तर तुम्ही जर एक्सपेक्ट करा असाल मिसळ नॉर्मलपेक्षा ही थोडी वेगळीच आहे, स्पायसी आहे. बट मे बी प्रत्येकाचा ॲक्वायर्ड टेस्ट वेगळा असतो. पण एकंदरीत छान होतं. बट झालं, शेवटी पोट भरून झालं. तुला कसं वाटलं? मला एवढं विशेष नाही. म्हणजे असं मिसळ प्रॉपर इथली म्हटल्यावर नाही एवढं. एक्सपेक्टेशन थोडे वेगळे होते बट ठीक आहे, चलो. पाहिजे तसं नाही. बट हां, खाऊ शकता, ट्राय करू शकता. ज्याला ट्राय करायचं ते करू शकता. आता ॲक्च्युली नेक्स्ट स्टॉप आहे मंदिर.
मंदिरात येताना असं वाटतं की देव भेटेल, पार्किंग भेटणार नाही. हालत खराब झाली पार्किंग शोधता शोधता. म्हणजे मंदिर इकडनं मला वाटतं 1-1.5 किलोमीटर लांब आहे आणि जास्त आणि पार्किंग आणखी त्याच्यापेक्षा लांब आहे. आता गाडी इथं लावली आहे, आता तिकडनं मग मंदिराकडे दाखवतो नंतर रस्ते. पार्किंगचं नाव काय मी पण विसरलो पार्किंग. सरस्वती, हां, मल्टी फ्लोअर बहुमजली पार्किंग. लावून काढली किती दिवसानंतर. मस्त. म्हटलं तुम्ही पुढे जाणार वगैरे म्हटलं. मग अगं आम्ही तिकडे गेलो, काय आलं ती जागा ते नाही, जागा होती कुठे माहिती, इकडनं 1 किलोमीटर दाखवत होतं आम्हाला. तर म्हटलं तिकडे गाडी लावूया, म्हटलं नको इथं पुढे बघूया. हे तर सारं त्याच्यापेक्षा लांब आहे. पण जवळ मंदिर कुठे ते पण लांब आहे. हो पप्पा, कशी आली सुट्टी तुमची? सुट्टी चांगली चालली. पप्पा एन्जॉय करतात म्हणते गावाला. मम्मी पप्पा तर एन्जॉय करतात म्हणते गावाला. लई गर्दी म्हणजे खतरनाक. धूळ सगळी. नाश्ता झाला ना व्यवस्थित? कुठला नाश्ता झाला, नंतर मध्ये परत थोडंसं खाल्लं, कारण म्हटलं खाऊन घेऊया. एकदा इथं आलं तर परत चान्स भेटणार नाही, कारण मंदिराला किती वेळ जातोय माहित नाही. आता फॉर एक्झाम्पल पार्किंगच बघितलं, एवढी जागा एवढा वेळ गेला. एवढी गर्दी. मग हे गेले ऑलरेडी पुढे. आताच गेले. चप्पल दुकानात साड्या वगैरे घेणार ना तुम्ही? काय ते नारळ समजून घ्या मला काय म्हणायचं ते. अरे दुकानांनी म्हटलं, तुम्ही म्हटलं तर साडी कॉमन होऊन जातं ना. तर आधी तर तक्रारी घेऊन जाणार आपल्याला सगळ्यांना साड्या. खतरनाक गर्दी आहे. मंडे असून देखील, म्हणजे सोमवार असून देखील गर्दी. आम्ही आम्हाला 4 वाजले, 11 नंबर लावला. 4 वाजले जेवण नाही, काय नाही, उपाशी. म्हणून आम्ही आधी खाऊन घेतलं ना, म्हटलं असेल. आम्ही मग थोडंसं काढलं इथं, मिसळ वगैरे खाल्लेली. मग थोडं म्हणत नाही मामा तर. मामांनी सांगितलं आम्ही थोडं खाल्लं. म्हटलं ठीक आहे. मामा केळं खाल्लं, म्हटलं ठीक आहे. केळं खाल्लं, मग हे खाल्लं, मग फरसाण खाल्लं, मग शेंगदाणे खाल्ले, चणे खाल्ले. अजून काय मामा राहिला? बस थोडंसंच खाल्लं आणि बिस्किट. लिस्ट संपलं आणि आमचं सांगितलं आम्ही मिसळ खाल्ली.
नाही त्याला पुढे आणि तांबा बघतो सेपरेट आहे काय आपल्याला आज जायचं आहे बाहेरचं बाहेर नाही समोर ठेवा खतरनाक गर्दी आहे रे गाभाऱ्याचं दर्शन तिकडे होतं बापरे उभा राहायचं पाय ठेवायचे हो तसं जातो आता न काय करता जातोय आपण सांग बोल बापरे लाईनीला लागलो त्याच्यानंतर लिटरली काय चालायची पण गरज नाही पडली ढकलूनच पुढे आलेलो आहे कुठे चढलो चढलो उतरलो काहीच नाही डायरेक्ट आपण पुढे गेलेलो आहे आता ते मुख दर्शन झालंय ते पण नीट झालेलं नाही आता आम्ही ट्राय करतोय परत की मेन गाभाऱ्यात एंटर करायला हा तीच तिकडचीच लाईन आहे ती आपण सरकला गेलो चला परत पुढे तर का छत्री कुठे मंदिर आहे मी बघून ओळखलं मी हे बघितलं ना मला वाटलं बाजूला बघितलं ते 4 नाही का मी काय मी हे आपण मी म्हणलं तसं इकडे पण तसं नाही वाटतं मी पण आणि आंबाबाईचे फोटो अरे उत्तर दरवाजा हा आम्ही दोघी खाली उतरा असं आता जाऊ दे आपण नाश्ता करूया नाश्ता करून जाऊया काळू आहे ना इथं आपला कुठे पेमेंटचा
फायनली दर्शन झालेच आणि मंदिर ॲक्च्युली मोठं आहे. मी रस्ता चुकलो. कुठल्या मंदिरला जायचं होतं आपल्याला? ज्योतिबा. ज्योतिबा म्हणून सांगितलं, गुगल मॅपवरती टाकला. आम्ही सेम मंदिरला कुठल्या दरवाजाला आलो आपण? उत्तर द्वारला आलो. पश्चिमवरून उत्तर द्वारवरती आलो. स्वतः नेक्स्ट स्टॉप आहे. ठीक आहे, चांगलं होतं तसं, बट थोडे प्रोव्हिजन्स प्रोव्हाइडेड केले पाहिजेत लोकांसाठी. पाऊस वगैरे पडला, जरा हालत खराब झाली, बट अगेन इट्स ओके. गर्दी भरपूर आहे बट. हो, कुठला हवन आहे? मग हे नाही आहे का? हे नाही आहे का? काय माहिती, हेच असेल. तिला विचार. हेच आहे, हेच आहे. असे दरवाजे ठेवले म्हटलं. वा, गाड्या नसतं काय भारी वाटलं असतं रोज. काय माणूस आहे. आतमध्ये येऊन अनएक्सपेक्टेड व्ह्यू. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्युझियममध्ये आलो आहे आणि इथं आल्या आल्या आवाज आला. मला एक्सपेक्ट नव्हतं. मोर आहे इथं, मोर. हरण पण येते. कुठं येतोय? हा हा हा. कुठे कुठे? अरे हा यार, इथे हरण पण आहे. बघतोय, बघितलं ना? अरे इथपण जाऊ शकते आरवी. अगे इथं मला वाटलं घास. सावकाश. हो, बघतोय ते. हा, तर जवळ बोलवलं तर आता जवळच आला. मग तिथे जाऊया. हा तो पिसारा फुलं असतं तर सोने. हा, ते बेस्ट. तर गर्लफ्रेंड असले की करतात ते. गर्लफ्रेंड असलं की माणूस पिसारा फुलवतो. हो, चिंच बघ, कड्याची चिंच.
सो आता आपण फायनली आता आपण चाललोय म्युझियम मध्ये. चला दाखवूया. मूवीज मध्ये बघितलं का आपण या गोष्टी? आपण खूप मोठं चर्च बघितलं. ते लोक आज करतात लावतात. झूम करता येतं मला. सिंग नाही का? फायनली शाहू महाराजांचं म्युझियम वगैरे बघितलं आणि आहे छान, बट आतमध्ये रेकॉर्डिंग वगैरे अलाउड नव्हती. आजूबाजूला फिरलो, काय काय व्हिडिओज आहेत छान, ते टाकीनच मी. आणि आता हायवेवरती आलो होतो, नाव बॅक टू पुणे. दमलो आता, भूक लागली ॲक्च्युली. चलो पुण्याची जर्नी. वेदर तर एकदम छान आहे. चलो आता काहीतरी खाऊया. आता भूक लागली, सो वडापाव मागवला. दिसायला तर छान आहे, बट एक मला शॉकिंग न्यूज होती माझ्यासाठी पण, की नॉर्मली सगळीकडे वडापावाबरोबर वडापाव असतो मेन, त्यामुळे वडापाव म्हणतात. तर इथे काय असतं बघा. तर इट्स लाईक मिसळ. पाव असतो, हा पाव आणि हा वडा. इथे ती कळी दिलेली आहे
पण हा असं तोडून असं वडा खायचा का पहिल्यांदाच बघते वडापाव. पण त्या आपल्याला सवय आहे याचं नाही का फुगलेला टुमटुमीत. हे वेगळंच आहे जरा. सो इट्स नॉट अ वडापाव और मिसळ पाव, इट्स ब्रेड पाव. ब्रेड पाव भी नाही, ब्रेड वडा. ब्रेड वडा, ब्रेड वडा. आठव दाल तडका तुला खायचा नान आहे की काय एवढा मोठा. तेच ना, 2 आहेत ना, 2 नान मागवले. साईज तरी चांगलीच आहे. माझे पोट भरून गेलं. 2 खायचं. लाइटिंग कशी दिसते माहीत नाही आपल्याला, पण लाइटिंग त्याला भयाड दिसतो. आपण ॲक्च्युली लागली भूक आता चांगली, पण काय म्हणतात सोमवार चालू आहे. सोमवार पाळावं लागतो लग्नानंतर. सोमवार ते पाळतो मी. सो आम्ही या रेस्टॉरंटला आलो आहे. नाव काय रेस्टॉरंटचं परत विसरलो. लग्न वगैरे काही असं नसतं, स्वइच्छेने करायचे असतात. कोणी तर नॉर्मली मी या रेस्टॉरंटला येतो. इथे ॲक्च्युली नॉनव्हेज खूप चांगलं भेटतं. डोंगरी काय डोंगरी मटण म्हणून आहे आपला मुंबई पुणे गोवा हायवेवरती. नॉर्मली गावाकडे जाताना ॲक्च्युली कोल्हापूरकडे जाताना तुम्हाला दिसेल हा हॉटेल महाराजा. तर इथं नॉनव्हेज ॲक्च्युली खूप फेमस आहे. पण इथं फर्स्ट टाईम नॉनव्हेज खात नाही, आम्ही व्हेज खातो. लास्ट मला वाटतं 10 वर्षात पहिल्यांदा. ॲक्च्युली क्वांटिटी इज गुड. बट आता व्हेज खातो, व्हेज पण ओकेच वाटतं आहे. आता खाऊन घेऊया. बुक्कड बघा. आज सकाळपासून काही खाल्लं नाही मी. म्हणजे मिसळ, वडापाव, चहा असंच चाललं. आता प्रॉपर जेवण करते. परत आता मला 3 तास गाडी चालवायची. आज ऑलमोस्ट 10 तास गाडी चालवतो ना. ऑलमोस्ट 10 hours ट्रॅव्हलिंग. मी आता बोलणार